नमस्कार. कुकिंग विथ भाग्यश्रीमध्ये तुमच्या सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे. तर आज आपण अगदी झटपट तयार होणारे असे गुलाबजामुन करणार आहे. तेही अगदी थोड्याशा साहित्यात. हे गुलाबजामुन आपण अगदी 10 ते 15 मिनिटात बनवू शकतो. खूप जास्त साहित्यही लागत नाही आणि याला वेळही लागत नाही करायला. आणि चवीला हे अगदी खव्याच्या गुलाबजामुनसारखे अगदी भन्नाट लागतात. चला तर रेसिपीला सुरुवात करू. गुलाबजामुन बनवण्यासाठी आता इथे एक ब्रेडचं पॅकेट घेतलेलं आहे. त्या पॅकेटात 12 ते 13 स्लाईस आहेत. या स्लाईस असतात ना ब्रेडच्या, त्याच्या मी कडा कापून घेणार आहे. प्लेटमध्ये असे 2 ब्रेड घेऊन याच्या अशा कडा कट करून घेणार आहे सुरीने. मोठ्या आकाराचे असे 13 किंवा 15 इथपर्यंत ब्रेडचे हे गुलाबजामुन तयार होतात. या कडा कापून घेतल्यानंतर जो मधला भाग आहे तो आपल्याला मळून घ्यायचा आहे दुधात. हा ब्रेड घेताना नेहमी पांढराच घ्यायचा, जेणेकरून हा मैद्याचा असतो. मैद्याचे हे पांढऱ्या ब्रेडचे गुलाबजामुन छान होतात. ब्राऊन ब्रेडचेही मी गुलाबजामुन बनवून बघितले, ते एवढे छान होत नाहीत. त्यामुळे अशा पांढऱ्या रंगाचाच हा ब्रेड घ्यायचा आहे आपल्याला इथे गुलाबजामुनसाठी. आता इथं सर्व मी ब्रेडच्या कडा काढून घेतलेल्या आहेत. आता आपण गुलाबजामुनसाठी हे ब्रेड एकत्र करून घेऊया. त्यासाठी मी एक मोठा बाऊल घेतलेला आहे. यामध्ये हे सर्व ब्रेड मी आधी हातानेच असे कुस्करून घेत आहे, म्हणजे त्याचा चुरा करून घेत आहे. तुम्ही ह्या ब्रेडच्या स्लाईस मिक्सरमधून देखील बारीक करून घेऊ शकता, पण हे अगदी मऊ असतात, त्यामुळे हाताने देखील आपल्याला असं बारीक चुरल्या तर एकदम छान बारीक होऊ शकतात. त्यामुळे मी इथं हातानंच करत आहे. मिक्सरला करणार असेल तर तुम्ही मिक्सरच्या भांड्यात 2 किंवा 3 स्लाईस टाकून बारीक करून घेऊ शकता याची पावडर. आता इथं सर्व हे बारीक करून मी हातानंच घेतलेलं आहे. आता यामध्ये थोडं थोडं दूध घालून हे आपल्याला छान असं मळून घ्यायचं आहे. आता हे थोडं थोडंसं दूध घालून आपल्याला हे मळून घ्यायचं आहे आणि याचा एक सॉफ्ट असा मऊ असा डो तयार करून घ्यायचा आहे आपल्याला. तुम्हाला जर या ब्रेडच्या पावडरमध्ये जर तुम्हाला मैदा 2 चमचे मिक्स करायचं असलं तरी तुम्ही घालू शकता. पण मी हे नुसतेच ब्रेडचे गुलाबजामुन बनवून पाहिलेत, त्यामुळे खूप छान होतात. अशा पद्धतीने तुम्ही देखील करू शकता. अगदी थोडंसंच दूध लागतं, लगेच हा डो तयार होतो. त्यामुळे थोडं थोडंसंच दूध टाकून हे घट्टसर असं मळून घ्यायचं आहे. सॉफ्ट असं मऊ मळून घ्यायचं आहे आपल्याला. हे पहा इथं मळून झालेलं आहे. एकदम सॉफ्ट डो तयार झालेला आहे आपला. लगेचच आपण गुलाबजामुन करायला घेणार आहे. आता इथे आपला डो तयार आहे. चला तर लगेचच गुलाबजामुन तयार करायला घेऊया. मध्यम आकाराचा जेवढा गुलाबजामुन आपला नॉर्मल आकाराचा असतो तेवढा मी बनवून घेणार आहे. जास्त छोटाही नाही आणि जास्त मोठाही नाही. या प्रमाणात लगेच आपले हे गुलाबजामुन इथं तयार होणार आहेत. अगदी पटपट आणि वेळ न घालवता ही रेसिपी तयार होते. प्लेन असा गुलाबजामुन बनवून घ्यायचा आहे, ज्याला अजिबात क्रॅक्स पडल्या जाणार नाहीत आणि आपला डो इतका सॉफ्ट झालेला आहे ना, अगदी जरासुद्धा चिरा पडत नाही आहेत त्या गुलाबजामुनला. एकदम मऊसूत डो झालेला आहे आणि त्यामुळे एकसारखे गोल असे गुलाबजामुन तयार होत आहेत. जर तुम्हाला तुमचे हे पीठ तयार करताना थोडेसे चिरा वगैरे जात असेल, तर परत एकदा तुम्ही दूध घालून हे सर्व मळवून घेऊ शकता. चला तर इथे सर्व गुलाबजामुन आपले तयार आहेत. लगेच आपण याचा पाक बनवून घेऊया आणि मग हे गुलाबजामुन तळायसाठी घ्यायचे. त्यासाठी मी इथं एका पातेल्यामध्ये 1 वाटी साखर टाकून घेतलेली आहे. पाक बनवण्यासाठी जेवढी साखर आहे तेवढंच पाणी घालून घ्यायचं.
आणखीन थोडंसं पाणी वरती घालते कारण गुलाबजामुनचा पाक थोडासा पातळच असतो आणि हा पाक आपल्याला तयार करून घ्यायचा आहे. तर ही साखर आपल्याला गॅसवर ह्या पाण्यामध्ये पूर्ण वितळून घ्यायची आहे आणि हा पाक आपल्याला एकतारी किंवा जास्तही पुढे जाऊ द्यायचं नाही. अगदी नॉर्मल पाक बनवून घ्यायचा आहे. एकतारीपेक्षाही कमी पाक बनवून घ्यायचा आहे आपल्याला. हे पहा उकळी आलेली आहे छान अशी, साखर पूर्ण विरघळलेली आहे. आपला हा पाक इथे तयार होत आहे. आणि गुलाबजामुनचा पाक तयार झाला आहे हा ओळखायचा कसं, तर थोडंसं आपल्या बोटांना लावून पाहायचं आहे आणि तो थोडासा असा चिकट लागला की आपला पाक तयार झालेला आहे असं समजायचं. आता इथे माझा पाक तयार झाला आहे. मी लगेचच कढई ठेवून घेतलेली आहे गुलाबजामुन तळण्यासाठी आणि हे गुलाबजामुन तळण्यासाठी जास्तही तेल नाही वापरायचं, थोडंसंच तेल टाकून घेतलेलं आहे. या तेलामध्ये आपण गुलाबजामुन तळायला घेणार आहे. तुम्ही तळणीसाठी तूप देखील वापरू शकता. इथे मी तेल गरम झालं की गुलाबजामुन सोडणार आहे. जेवढे बसतात तेवढे गुलाबजामुन यामध्ये सोडून घ्यायचे आहेत आणि लो टू मिडियम गॅसच ठेवायचा आहे. कुठेही गॅसची फ्लेम मोठी करायची नाही आहे. एकदम बारीक गॅसवर आपल्याला हे गुलाबजामुन छान असे तळून घ्यायचे आहे. 1-2 मिनिटांनं आपल्याला हे गुलाबजामुन हलवायचे आहेत. लगेच नाही हे पलटायचे. आणि शक्यतो काय होतं, आपल्याला आपण एकदमच असं तेलात टाकल्यानंतर जर गुलाबजामुन पलटले, तर ते गुलाबजामुन तेलामध्ये विरघळू शकतात, फुटलेही जातात. त्यामुळे जास्तही त्यांना लगेच हे करायचं नाही आहे. थोडंसं एक बाजूनं हे झाले की मग पलटून घ्यायचे आहे. हे पहा आपले गुलाबजामुन किती सुंदर अतिशय छान झालेले आहेत. कुठेही याला क्रॅक्स पडलेले नाही आहेत आणि कुठेही तेलामध्ये ते विरघळत देखील नाही आहेत. आता हळूहळू कलर बदलत चाललेला आहे. गुलाबजामुन करायला एवढा वेळ जात नाही आहे, पण तळायला थोडासा लागतो. कारण व्यवस्थित छान असा कलर आला पाहिजे या गुलाबजामुनला. आणि आता गुलाबजामुनचा रंग बघू शकताय तुम्ही किती छान आलेला आहे. मस्त सुंदर रंग आलेला आहे असा. आता हे गुलाबजामुन तळून झालेले आहेत. हे मी काढून घेते. हे पहा किती मस्त असे झालेले आहेत गुलाबजामुन. एकसारख्या रंगावर तळले गेलेले आहेत. आता पुढचे गुलाबजामुनही मी अशा पद्धतीने तळून घेते. जर तुमचे गुलाबजामुन फुटत असतील तेलामध्ये तर तुम्ही आणखीन थोडं दूध घालून ते मळून घ्या. सॉफ्ट डो तयार करा. तर इथे आपले सर्व गुलाबजामुन तळून झालेले आहेत आणि मी हा जो पाक केलेला आहे तो पूर्ण थंड करून घेतलेला आहे आणि मग या गुलाबजामुनवर घालून घेत आहे. आता हा पाक ओतल्यानंतर हे गुलाबजामुन अर्धा ते 1 तास या पाकामध्ये छान असे मुरून द्यायचे आहेत. झाकण ठेवून आपण झाकून ठेवायचे आहेत हे गुलाबजामुन, जेणेकरून पूर्ण पाक शोषून घेतील. आता अर्धा ते 1 तास झालेला आहे. हे पहा गुलाबजामुन किती छान असे फुललेले आहेत. मस्त झालेले आहेत एकदम रसरशीत. सर्व्ह करण्यासाठी घेऊया आपण गुलाबजामुन. सांगितल्याशिवाय कोणाला देखील कळणार नाही किंवा ओळखणार देखील नाही की हे गुलाबजामुन आपण ब्रेडपासून बनवले आहेत म्हणून. अगदी खव्याच्या गुलाबजामुनसारखीच याची टेस्ट लागते. तुम्ही देखील अशा प्रकारे हे गुलाबजामुन करून पहा. ही गुलाबजामुनची रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा आणि अशाच नवनवीन रेसिपीसाठी माझ्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. चला तर मग परत भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.